छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रासाठी काय आहेत हे मला तुम्हाला सांगायची गरज नाही, पण राजकीय दृष्ट्या छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रभाव अजूनही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे हे मात्र नव्याने सांगायची गरज निर्माण झालेली आहे। मुळात शिवाजी महाराजांवरनं राजकारण करू नये ही गोष्ट अत्यंत स्पष्ट आहे, पण तरीसुद्धा अनेक वर्ष या गोष्टीचे परिणाम काय होऊ शकतात, खास करून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा किंवा त्यांच्या संदर्भातले उद्गार, त्यांच्या संदर्भात लिहिले गेलेला इतिहास, या सगळ्या गोष्टींमुळे राजकारणाला कसं वळण मिळू शकतं याची ज्यांना पूर्ण माहिती आहे त्या लोकांनी, त्या राजकीय नेत्यांनी या गोष्टीचा वापरही करून घेतलाय आणि ज्या वेळेस या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतोय हे लक्षात आल्यानंतर माफी मागून स्वतःची सुटका सुद्धा करून घेतली। महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकोट किल्ल्यावरती घडलेल्या घटनेनंतर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकारणाला एक नव्याने कलाटणी मिळेल की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। हळूहळू करत सत्ताधाऱ्यांना याचा अंदाज कुठेतरी यायला लागलाय हे आपल्याला स्पष्टपणे जाणवायला लागले। आधी भारतीय जनता पार्टीचे नेते आणि मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दहीहंडीच्या दिवशी एका टीव्ही चॅनलला इंटरव्ह्यू देताना या संदर्भामध्ये सरकारतर्फे स्पष्ट माफी मागितली आणि त्यानंतर पहिल्यांदाच सरकारमधून कोणीतरी म्हणजे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या यात्रेदरम्यान भाषण करताना स्पष्टपणे या प्रसंगावरून महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेची मी माफी मागतो या शब्दामध्ये या पूर्ण घटनेपासून स्वतःला दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आता यातनं फक्त अजित पवार दूर जातील की सरकारतर्फे म्हणून ते माफी मागतायत असा संदेश जाईल याबद्दल तर चर्चा नक्कीच होईल, पण तरीसुद्धा या माध्यमातून पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रासाठी काय आहेत आणि ही माफी का मागितली जाते हे मी तुम्हाला या व्हिडिओतनं सांगायचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार, मी साहिल जोशी, मुंबई तकमध्ये आपलं स्वागत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये, देशाच्या इतिहासामध्ये काय संबंध आहे, जसं मी सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीने हे मला नव्याने सांगायची गरज नाही। छत्रपती शिवाजी महाराज अनेकांसाठी आराध्य दैवत आहेत, त्यांच्यावर अनेक लिखाणं झालेली आहेत, त्या लिखाणांवरनं अनेक वादविवाद सुद्धा निर्माण झालेले आहेत, पण शिवाजी महाराजांच्या नावाखाली महाराष्ट्रातली जनता एकत्र येऊ शकते हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे। आपण अगदी इतिहासात गेलो तर लोकमान्य टिळकांनी शिवजयंतीच्या माध्यमातून स्वातंत्र्य लढ्यासाठी महाराष्ट्रातल्या लोकांना एकत्र आणायला सुरुवात केली होती असं आपण पाठ्यपुस्तकात शिकलेलो आहे, पण तरीसुद्धा अनेक वर्ष त्यानंतर शिवजयंतीच्या माध्यमातून, शिवजयंती साजरी करण्याच्या माध्यमातून त्यांनी अनेकांना एकत्र करायला सुरुवात केली। त्याच पद्धतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांनी त्यांच्या डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये त्यांच्या जो त्यांनी नैनी तुरुंगातनं लिहिलेला जे पुस्तक होतं, देशाच्या इतिहासावरचं लिहिलेलं पुस्तक होतं, त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो उल्लेख केलेला होता तो अनेकांना खटकला आणि या संदर्भामध्ये यशवंतराव चव्हाणांपासून महाराष्ट्रातल्या अनेक काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांना ही चूक लक्षात आणून दिली आणि त्यानंतर त्यांना ती चूक बदलावी लागली, त्या पुस्तकामध्ये ती सुधारणा करावी लागली। ही गोष्ट सुद्धा आपण त्यात नमूद केली पाहिजे, कारण त्यावेळेस तर पंडित जवाहरलाल नेहरू देशामध्ये लोकप्रियतेच्या शिखरावरती होते आणि त्यामुळे त्यांना ताबडतोब त्याचा काही राजकीय परिणाम भोगायला लागला असता अशी परिस्थिती नाही, पण तरीसुद्धा ही चूक लक्षात आणून देणं हे महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना हे आवश्यक वाटलं, कारण त्याच काळामध्ये संयुक्त महाराष्ट्राची चळवळही महाराष्ट्रामध्ये जोर धरायला सुरुवात झालेली होती। म्हणूनच आपण बघितलं की 1957 साली पंडित नेहरूंना खास आमंत्रित करून प्रतापगडावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा तो जगप्रसिद्ध जो पुतळा आहे तो त्या ठिकाणी त्याचं अनावरण करण्यात आलं आणि त्या ठिकाणी त्यांनी भाषणही केलेलं आपल्याला आठवत असेल। त्याच्या क्लिप्स आपण अनेकदा सोशल मीडियावरती किंवा डिजिटल मीडियामध्ये बघितले असतील। पण जसजसं आपण पुढे जात जातो शिवसेनेचा जन्म, मुळात शिवसेना हे नाव हेच छत्रपती शिवाजी महाराजांकडनं प्रेरणा घेऊन घेतलं गेलं असं सांगितलं जातं। प्रबोधनकार ठाकरे यांनी हे नाव बाळासाहेब ठाकरे यांना सुचवलं होतं आणि त्याच्यानंतर शिवसेना या पक्षाचा जन्म झाला। शिवसेनेच्या स्थापनेपासूनच वेगवेगळ्या शाखांच्या माध्यमातून शिवजयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जावी अशा पद्धतीचे खास आदेश दिले जायचे आणि त्या माध्यमातून पक्षासाठी तरुणांची फळी तयार करण्याची सुरुवात ही शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात झालेली हे सुद्धा आपण बघितलेलं आहे। आणि अगदी लेटेस्ट उदाहरण द्यायचं झालं तर 2004 मध्ये जेम्स लेन नावाच्या एका लेखकाने छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिताना महाराष्ट्रातल्या
राजसत्तेचा इतिहास लिहिताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही ऐकीव माहितीवरती ज्या गोष्टी नमूद केल्या त्यावरनं सुद्धा महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघालं. इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की त्यावेळेस महाराष्ट्रातल्या सत्ताधारी असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी, त्याच्यामध्ये आर पाटील त्यावेळेचे गृहमंत्री, यांचा पुढाकार होता. त्यांनीच या संदर्भामध्ये जेम्स लेनला मुंबईमध्ये खेचून आणू, देशामध्ये खेचून आणू आणि त्यांच्यावरती कारवाई करू अशा पद्धतीची भूमिका घेतली. सत्ताधाऱ्यांनीच जेम्स लेनच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या रस्त्यांवरती आंदोलन करण्याची पहिलीच घटना होती आणि त्या पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केलं. आता तुम्ही विचाराल की हे विरोधी पक्षातल्या शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या विरोधात कसं काय गेलं, तर त्यावेळेस पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे मुंबईमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मुंबईला आलेले होते. एअरपोर्टला तो पुतळा बसवला जाणार होता आणि त्या संदर्भामध्ये ते आलेले होते. त्यावेळेस भाषण करताना त्यांनी सांगितलं की एखाद्या पुस्तकाबद्दल जर आपल्याला काही समस्या असेल तर त्यापेक्षा वेगळं पुस्तक लिहावं आणि त्या पुस्तकातले चुकीचे संदर्भ खोडून काढावेत. मग त्यांचा सांगण्याचा मुद्दा होता की दुसऱ्याची रेषा लहान करण्यासाठी आपण मोठी रेषा आखावी, अशा पद्धतीचं काहीतरी त्यांचं भाषण होतं. यावरनं पुन्हा एकदा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने तो राजकीय मुद्दा केला. त्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती होती की शिवसेना भारतीय जनता पार्टी विरोधी पक्ष म्हणून अत्यंत आक्रमक होती. अनेक महत्त्वाची प्रकरणं, भ्रष्टाचाराची प्रकरणं असतील किंवा इतर प्रकरणं असतील, ही काँग्रेस NCP सरकारच्या विरोधात काम करत होती. सरकारच्या विरोधामध्ये काही अपक्ष आमदारांनी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधल्या आमदारांनी सुद्धा बंड केलेलं होतं 2 वर्षापूर्वी. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री 99 मध्ये ज्यांना विलासराव देशमुखांना मुख्यमंत्री केलं होतं त्यांना काँग्रेसने बदललं, कारण कुठेतरी आमदारांची नाराजी कुठेतरी निर्माण होते की का अशी भीती त्यांना वाटायला लागली होती. त्याच वेळेस तेलगी प्रकरण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाजत होतं आणि त्याच्यामुळे त्यावेळेचे गृहमंत्री उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यासाठी झी मीडियावरती जो छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी हल्ला केला हे कारण पुढे केलं गेलं आणि भुजबळांना राजीनामा द्यावा लागला होता. महाराष्ट्रामध्ये जे नवीन सरकार म्हणजे सुशील कुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जेव्हा सरकार स्थापन झालं तेव्हा 63 मंत्र्यांचं बंपर मंत्रिमंडळ महाराष्ट्रात स्थापन करण्यात आलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न हे पुढे आलेले होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील किंवा इतर अनेक मुद्दे त्यावेळेस पुढे जात होते. अटल बिहारी वाजपेयी यांची प्रतिमा किंवा केंद्रातल्या सरकारची प्रतिमा चांगली होती. असं असून सुद्धा महाराष्ट्रामध्ये जेम्स लेनच्या मुद्द्यावरनं जे काँग्रेस आणि NCPने रान उठवलं त्याचा परिणाम असा झाला की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रासारख्या भागामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला पराभूत करणं हे भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीला शक्य झालं नाही. मराठवाडा शिवसेना भाजपचा गड मानला जायचा, त्या ठिकाणी सुद्धा काँग्रेसला अपेक्षित यश मिळू शकलं काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आणि त्यामुळे पुन्हा एकदा 2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार आलं आणि एवढंच नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस हा नंबर 1चा पक्ष, कारण आर पाटलांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला होता. संभाजी ब्रिगेड आणि इतर संघटनांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये एक वातावरण तयार झालं आणि त्याचा परिणाम 2004च्या विधानसभा निवडणुकीत बघायला मिळाला. आणि या सगळ्या प्रकरणाचे साक्षीदार हे अजितदादा पवार होते, कारण अजित पवार स्वतः त्यामध्ये अग्रणी होते. जरी आर पाटील उपमुख्यमंत्री म्हणून त्याचं नेतृत्व करत होते तरीसुद्धा असं मानलं जात होतं की खरे महाराष्ट्राचे राष्ट्रवादी काँग्रेसचे वारसदार हे अजित पवार असतील. अर्थात सरकार आल्यानंतर अजित पवारांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळू शकली नाही. काँग्रेसलाच ते मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडनं बहाल करण्यात आलं. त्या बदल्यात 3 मंत्रिपदं राष्ट्रवादी काँग्रेसने जास्त घेतली. हा सगळा झाला इतिहास. पण अजित पवारांना याची पूर्ण कल्पना आहे आणि नुसतं अजित पवारांनाच नाही तर भारतीय जनता पार्टीला सुद्धा याची पूर्ण कल्पना आहे, कारण विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे होते आणि प्रयत्न भारतीय जनता पार्टीचा होता की शिवसेनेपेक्षा जास्त जागा आपण निवडून आणायच्या. पण पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी केलेल्या त्या जे स्टेटमेंट होतं त्याचा जो राजकीय वापर झाला त्याचा परिणाम भाजपला सुद्धा भोगावा लागला आणि त्यामुळे शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार हे महाराष्ट्रामध्ये येऊ शकलं नाही. त्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त फटका हा भारतीय जनता पार्टीला पोचला. भारतीय जनता पार्टी नंबर 4चा पक्ष त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये झालेली होती. या पार्श्वभूमीवरती आता ज्यावेळेस ही घटना घडलेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राजकोट किल्ल्यावरती, त्यानंतर सरकारकडनं जी पहिली प्रतिक्रिया आली त्यामध्ये 45 किलोमीटर वेगाने वाहणारे वारे असतील किंवा इंडियन नेव्हीने खरं तर तो पुतळा उभारलेला होता, आम्ही फक्त त्यांना लॉजिस्टिकल सपोर्ट करत होतो, या सगळ्या गोष्टींचा परिणाम हा कुठेतरी सरकारच्या प्रतिमेवर होतोय आणि विरोधक त्याच्यावरती हावी होत आहेत. विरोधकांनी तो मुद्दा पूर्णपणे उचलून धरलेला आहे. रोज नवीन पद्धतीने आंदोलन करण्याचा सपाटा
हा विरोधी पक्षाने लावलेला बघायला मिळतोय. महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरनं वाचतंय की काय असं वाटत असतानाच उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले एकत्र बसले, एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि पुन्हा रविवारी या संदर्भामध्ये आंदोलन करू, मोर्चा काढू अशा पद्धतीची भूमिका घेतली. आदित्य ठाकरे आत्तापर्यंत कुठल्याही पद्धतीने कुठली यात्रा करताना किंवा ज्या पद्धतीने 2022 मध्ये बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचं सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू केला होता, तो दौरा पुन्हा एकदा या निमित्ताने सुरू झालेला बघायला मिळतोय. ते सिंधुदुर्गला सुद्धा गेले, तिकडे राणेंबरोबर त्यांचा जो संघर्ष झाला त्यातनं पुन्हा एकदा त्याची चर्चा जोराने सुरू झालेली आहे. कुठल्याही पद्धतीने हा मुद्दा जर संपवायचा असेल तर माफी मागणं हा एकमेव उपाय त्याच्यामध्ये राहतो. ही गोष्ट सत्ताधाऱ्यांना, खास करून अजित पवार आणि भारतीय जनता पार्टीला नक्कीच माहिती आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामधनं स्पष्टपणे दिसते, ज्याची चर्चा महायुतीतल्या नेत्यांमध्ये झाली, की पहिले 2 दिवस या प्रकरणामध्ये काय प्रतिक्रिया येते. ह्या प्रकरणातनं प्रतिक्रिया येणार हे अपेक्षितच होतं, पण ज्या पद्धतीने खरं बघायला गेलं तर त्या पुतळ्याचं अनावरण झालं नेव्ही डेच्या दिवशी. तो कार्यक्रम होता इंडियन नेव्हीचा. त्या कार्यक्रमामध्ये सामील होण्यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंग त्यावेळेस सिंधुदुर्गमध्ये आलेले होते आणि त्याचं निमित्त साधून त्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं होतं. पण अनावरण करताना महाराष्ट्रातली पूर्ण लीडरशिप, देशातली महत्त्वाची लीडरशिप त्या पुतळ्याबरोबर तिकडे दिसत होती. आणि त्याच वेळेस जेव्हा तो पुतळा असा कोसळतो आणि त्यातनं त्या पुतळ्याच्या बांधकामावरती त्याला ज्यांना पुतळा बनवण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट दिलेलं होतं त्यावरनं जेव्हा चर्चा सुरू होते, तेव्हा हे प्रकरण इतक्यात संपणार नाही ही गोष्ट लक्षात आलेली आहे. 2 दिवसापूर्वी या प्रकरणामध्ये FIR रजिस्टर करण्यात आलेला आहे. ती घटना घडल्यानंतरच FIR रजिस्टर करण्यात आलेला आहे. PWD विभागाकडनं FIR रजिस्टर करण्यात आलेला आहे. ज्यांनी तो पुतळा बनवला आणि त्या पुतळ्याचा स्टॅबिलिटी रिपोर्ट ज्यांनी देणं अपेक्षित आहे त्या दोघांविरुद्ध FIR रजिस्टर करण्यात आलेला आहे. पण अजूनपर्यंत पोलिसांना त्यांना अटक करता आलेली नाही आहे. असं असताना हे प्रकरण तोपर्यंत शांत होणार नाही ही गोष्ट कुठेतरी लक्षात यायला लागली आहे. लोकांची भावना याबद्दल तीव्र होऊ शकते. गेल्या काही दिवसापासून जेव्हा म्हणजे खास करून महाराष्ट्र विधानसभेमध्ये बजेट मांडल्यानंतर अजित पवारांनी, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये वेगळेच वारे व्हायला लागलेत की काय अशी चर्चा सुरू झालेली होती. मग शेतकऱ्यांची वीज माफी असेल, लाडकी बहीण योजना असेल, अप्रेंटिसशिप स्कीमच्या अंतर्गत तरुणांना देण्यात येणारा स्टायपेंडची स्कीम असेल, मोफत 3 सिलेंडर वाटण्याची स्कीम असेल किंवा लेक लाडकी योजना असेल, या सगळ्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लोकांपर्यंत डायरेक्ट पैसे पोहोचवण्याची ज्या स्कीम्स ज्या सरकारने आणल्या त्याची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली होती. त्याला खीळ बसली सगळ्यात आधी बदलापूरच्या घटनेने आणि त्यानंतर शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरती पुतळा कोसळल्यानंतर पूर्ण चर्चा ही त्या बाजूने सुरू झालेली आहे. मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून महाराष्ट्रामध्ये खास करून लोक कसे एकत्र येऊ शकतात, त्यावरनं राजकारणामध्ये कसा फटका बसू शकतो याची पूर्ण कल्पना असल्यामुळे आता नव्याने या मुद्द्यावरती चर्चा वाढू नये म्हणून अजित पवारांनीच कुठेतरी याची सुरुवात करून दिली आहे. पहिल्यांदाच सरकारमधनं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणामध्ये जनतेची माफी मागितलेली आहे. आत्तापर्यंत या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया आली नव्हती. पहिली प्रतिक्रिया आली ती पण अमोल मिटकरींची आणि आता अजित पवारांची प्रतिक्रिया. या प्रकरणामध्ये दुसरी गोष्ट अशी आहे की भले हा प्रकल्प नेव्हीचा आहे असं आपण पकडून चालू, पण तरीसुद्धा महाराष्ट्र सरकारला म्हणजे महायुती सरकारला याचा दोष नेव्हीवरती टाकूनही होणार नाही. ज्या पद्धतीच्या प्रतिक्रियेत त्याच्यामध्ये असंही सांगून होणार नाही की नॅचरल कॅलॅमिटीमुळे या गोष्टी घडलेल्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये दोष स्वीकारून माफी मागून पुढे जाणं हा एकमेव उपाय राजकारणामध्ये राहतो. यापूर्वीसुद्धा अनेक वेळेला लेटेस्ट उदाहरण द्यायचं झालं तर देवेंद्र फडणवीस यांनी जालन्यामध्ये अंतरवली सराटीमध्ये जेव्हा लाठीचार्ज झाला, सुरुवातीच्या काळामध्ये पोलिसांवरती दगडफेक झाली आणि त्याच्यामुळे लाठीचार्ज करावा लागला अशा पद्धतीची भूमिका घेतली गेली. पण नंतर फडणवीसांनी स्पष्ट शब्दामध्ये मी माफी मागतो असं सांगून हे प्रकरण संपवण्याचा प्रयत्न केला. पण तरीसुद्धा त्या प्रकरणामुळे महाराष्ट्रामध्ये जे राजकारण बदललं, मराठवाड्यामध्ये भारतीय जनता पार्टीला त्याचे परिणाम भोगावे लागले. ही गोष्ट ताजी असल्यामुळे दुष्काळात 13वा महिना नको म्हणून कुठेतरी माफी मागून हे प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न आता सरकारकडनं सुरू आहे हेच आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. त्याच्यामागची कारणंसुद्धा सरकारमधल्या अनेक मंत्र्यांमध्ये नेत्यांमध्ये डिस्कस व्हायला सुरुवात झालेली आहे.
पहिल्या दिवशीच्या प्रतिक्रियेनंतर मुख्यमंत्र्यांकडनं किंवा देवेंद्र फडणवीस यांनी काल दिलेल्या प्रतिक्रियेनंतर कुठलीही प्रतिक्रिया नाही, म्हणून कुठेतरी आशिष शेलार यांच्याकडनं आलेली प्रतिक्रिया आणि नंतर अजित पवार यांच्याकडनं आलेली प्रतिक्रिया हीच आपल्याला पुढे आलेली बघायला मिळते। पण तरीसुद्धा विरोधक सहजासहजी हा मुद्दा हातातनं जाऊ देणार नाहीत ही गोष्ट सुद्धा स्पष्ट दिसतेय। हे प्रकरण आता कशा पद्धतीने हँडल होतं, त्या या पुतळ्याचे म्हणजे मूर्तिकार आणि त्याचबरोबर स्टॅबिलिटी रिपोर्ट देण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्यांच्यावरती काय कारवाई होते। नेव्हीचं असं म्हणणं आहे की याचा मेंटेनन्स ठेवण्याची, याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ही स्थानिक प्रशासनाची होती, त्याबद्दल सरकार काही करतं का, या सगळ्या गोष्टींवरती विरोधकांची पुढची पावलं अवलंबून असतील। येणाऱ्या काळामध्ये अशाच मुद्द्यांवरती विरोधकांकडनं सरकारला जेरीस आणण्याचा प्रयत्न केला जाईल आणि आधीच निवडणुका पुढे गेलेल्या आहेत, त्यामुळे हे प्रयत्न सतत आपल्याला बघायला मिळतील ही गोष्ट यामध्ये नमूद करणं अत्यंत आवश्यक आहे। त्यामुळे माफी मागून हे प्रकरण संपणार जरी नसेल तरी त्याची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न हा अजित पवारांकडनं सुरू झालेला आहे। तो कुठपर्यंत जातो यावर आपण लक्ष ठेवूया। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून टाकू शकता आणि मुंबई तकचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक केलं तर आमचे अपडेट्स मिळू शकतात। बघत रहा मुंबई तक।